फिर से एक बार मैच के लिए शुरुआत। पहली गेंद पे 6 रन। सुनील के बैट से आते 6 रन। वेरी फर्स्ट बॉल और यहाँ पे स्वागत किया 6 रनों के साथ। फिर से एक बार हवा में गेंद है वहां पे। श्री इम्पॅक्ट टीमची मात्र एक चांगली सुरुवात। सुनील बोडके, रोहित मैदानामध्ये। गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय शैलेश ढाके। Kismi League 2026 powered by Glacier Ratic Private Limited, accelerating growth. Would sponsor Malpani Back and Light, Venture Group, Make It Depict. सभी खिलाड़ियों का तहे दिल के साथ स्वागत। फुल टॉस गेंद थी। रोहित साठी आता फ्री हिटचा चेंडू। रोहित आता फ्री हिटला हिट करणार का? शैलेश ठाके परत एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय। हा चेंडू मात्र व्हाइट बॉल एक्स्ट्रा रन के साथ स्कोरबोर्ड आगे बढ़ते हुए। फ्री हिट कंटिन्यू होगा। अच्छा शॉट सामने की तरफ। रोहित ने किया इस मैच में इस गेंद को हिट और मैच को कर रहे सुपर हिट। 6 रन। रोहितच्या बाद मधून षटकार। 9 रन स्कोरबोर्ड पे अब तक पूरे हो चुके। इस बार बाउंसर गेंद, पटकी हुई गेंद। नो बॉल। अंपायर का इशारा नो बॉल। अब होगा फिर से एक बार फ्री हिट। फिर से एक बार फ्री हिट की गेंद होगी रोहित के लिए। अच्छा शॉट और गेंद हवा में लहराती हुई बॉडी के बाहर। चौका लगे तो 4 रन। श्री इम्पैक्ट के खिलाड़ी इस मैच में इम्पैक्ट डालते हुए, दर्शक भी इस मैच में अपना इम्पैक्ट दिखाते हुए काफी तादाद में यहाँ पे आज श्री इम्पैक्ट को प्रोत्साहन देने के लिए सारी टीम यहाँ पे आ चुकी है। सभी का तहे दिल के साथ स्वागत। नए गेंदबाज कृष्णा जाधव, नवीन बैटर सुनील बोडके मात्र स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय कृष्णा जाधव साठी। पहिला चेंडू डॉट बॉल, 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। 20 रन ऑन स्कोर बोर्ड। पर एकदा फटका मात्र चांगला खेळला। इथे एक सिंगल धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही। 21 धावा, 21 रन। शांत डोकेरे चेंडू मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता। रन मात्र इथे नाही। चेंडू इथे परत एकदा डॉट बॉल। चांगला फटका होता। गॅप मध्ये चेंडू, एक सिंगल रन सोबत ते धावफलक पुढे सरकेल। 22 इम्पॅक्ट विरुद्ध टेक इरा चॅलेंजर, दोन टीम दरम्यान मॅच। डायरेक्ट हिटचा प्रयत्न, रन एक गल। 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय। 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। 22 रन। कृष्णा जाधव फक्त 2 धावा आतापर्यंत खर्च केल्या। इथे मात्र चांगला फटका आणि ते चेंडूने दिशा बदलली आहे आणि टीमची दशा बदलेल। 4 धावा। विकेट गिरे तो अब नए गेंदबाजी के लिए नंदू स्वामी के हाथ में गेंद। सामने हो गए रोहित। नंदू स्वामी की गेंद, पटकी गेंद थी। यहाँ पे रन लेने का मौका है।
और यहाँ पे अगर नॉन स्ट्राइकिंग एंड पे थ्रो करते तो कुछ फासला दूर थे, बैटर आउट हो सकते थे, लेकिन किया थ्रो बैटिंग क्रीज पे। एक सिंगल रन काफी आसानी के साथ पूरा करते। 27 धावा धावफलकावरती पूर्ण होतात। अच्छा शॉट, फील्डर के मस्तक पे दस्तक, 6 रन। थैंक यू डीजे। नीत वहां पे खड़े थे लेकिन गेंद बाउंड्री के बाहर चली गई। काफी अच्छा शॉट था। सुनील बोट के 2 छक्के लगा चुके, एक चौका भी लगा चुके। काफी अच्छी बैटिंग यहाँ पे। फिर से एक बार हवाई फायर और इसके साथ सिंगल रन। सिंगल रन के साथ इस मैच को आगे ले जाने की कोशिश होती हुई। इस बार फिर से एक बार कोई रन नहीं, डॉट बॉल। रोहित 7 गेंदों में 12 रन बना चुके। सुनील बोट के 12 गेंदों में 19 रन। स्कोरबोर्ड पे 34 और इसके साथ एक सिंगल रन। डायरेक्ट हिट का प्रयास था, डायरेक्ट हिट का मौका था, चूंकि इस बार एक सिंगल रन। 3 ओवर के बाद स्कोरबोर्ड पे बने 35 रन। कोई विकेट गवाया नहीं अब तक। विदाउट एनी लॉस, स्कोरबोर्ड नाउ ऑन 35 आफ्टर द 3 ओवर्स। Largest block cricket tournament, Cricket Smith League 2026, powered by Relation Realtek Private Limited, accelerating growth. Food sponsor Malpani Bacon Light, Windsor Group, make it epic. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 धावा। अच्छा शॉट और यहाँ पे सत्यजीत का बढ़िया कैच और यहाँ पे रोहित बैक टू द पेविलियन। Bravo, DJ, bravo, champion, 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 champion. Everybody knows say bravo, a champion, 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 champion. Everybody. कृष्णा यादव आए और विकेट ले भी ली। नए बैटर अब मैदान में आएंगे। रनआउट का मौका यहाँ पे पहुंच गए। नए बैटर सागर। फिर से एक बार काफी तेज बैट घुमाई थी, लेकिन कोई रन नहीं, डॉट बॉल। बॅट अगदी जोरात फिरवली होती सुनीलने, पण बॅटवरती चेंडू मात्र आला नाही। तीन 3.4 चेंडूचा खेळ इथे मात्र पूर्ण झालाय। 37 धावा, 37 रन। अडतीस रन। श्री इम्पॅक्ट ते मात्र आपल्या मॅच वरती इम्पॅक्ट टाकण्याचा प्रयत्न। सुनील बोडकेने मात्र चांगली बॅटिंग केली आहे। परत एकदा इथे मात्र डॉट बॉल। 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 38। 4 ओवर के बाद स्कोर बोर्ड पे बने 38 रन। अमित तांबट गोलंदाजीसाठी आता मैदानामध्ये तयार। मॅचला सुरुवात इथे अमित तांबटचा पहिला चेंडू। कोर मध्ये खेळलेला फटका, सिंगल रन। सिंगल सोबत या ओव्हरची सुरुवात। 40 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या। यावेळेस व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन, अतिरिक्त रन।
अमित तांबटचं आपण थोडस गुणगान गायलं आणि नंतर लगेच व्हाईट बॉल देखील आला. या व्हाईट बॉल वरती अंकुश लावावा लागेल. या एक्स्ट्रा रन थांबवावे लागतील. शॉट वहां पे फील्डर मौजूद है. परत एक सिंगल रन. ये हवा में और ये पकड़ लिया है कैच. और एक विकेट और एक विकेट और एक बैटर आउट. तांबडी तांबडी चमकते तांबडी तांबडी चमकते तांबडी तांबडी चमकते. 42 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. अच्छा शॉट काफी तेज था. कैच पकड़ लिया यहाँ पे और एक विकेट और एक बल्लेबाज आउट. DJ Bravo, DJ Bravo, champion, 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 champion. Everybody knows say Bravo, a champion, 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 champion. Everybody know Chris K. थ्री रन. शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि शेवटच्या एका चेंडूवरती फटका जोरदार धुवाधार चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. Champion, 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 champion. Everybody know Chris K is a champion. 5 ओवर की समाप्ति. 5 ओवर के बाद बने 47 रन ऑन स्कोर बोर्ड. 47 धावा बनवल्या गेल्या. 3 विकेट इथे गमावल्या गेल्या. किरण नवीन बॅटर मैदानामध्ये. अगदी किरणला आपण पाहतोय. अशीच किरण दाखवावं लागेल. फुल टॉस चेंडू होता. फुल टॉस चेंडू ऑन साइडला खेळलेला फटका. एक सिंगल रन आणि सिंगल सोबत इथे मात्र धावफलक पुढे सरकेल. अच्छा शॉट. अच्छी फील्डिंग वहां पे और यहाँ पे कीपर एंड पे थ्रो. गोलंदाजी मार्कवर आपण नंदू स्वामीला पाहतोय. नंदू स्वामी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. 10 धावा खर्च केल्या. 6वं षटक घेऊन परत एकदा नंदू स्वामी. नंदू स्वामीचा हा चेंडू वेगवान होता. तितका चांगला फटका. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. बाउंड्री लाईनला आग लावत जातोय. चौकार. Bravo, DJ Bravo, champion, 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 champion. परत एकदा चेंडू मात्र हवेत. नंदू स्वामी परत एकदा बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. रन मात्र नाही. इथे डॉट बॉल. कोई रन नहीं. इस बार डॉट बॉल के साथ ये मैच आगे बढ़ता हुआ. अब कुछ अलग करना जरूरी है. गेंदबाजों को विकेट लेनी जरूरी है और यहाँ पे विकेट की मांग. बैट का अंदरूनी किनारा. किरण बैक टू द पेविलियन. नवीन बॅटर तुषार. गोलंदाजी मार्कवर राजेंद्र पाटील. पहिला चेंडू इथे डायरेक्ट हिट आणि ते नॉट आउटचा इशारा. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात आणखी धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. गडबड गोंधळ. 3 धावा पूर्ण होत आहेत. तुषार खोपडे खूप वेगवान धावा इथे पूर्ण केल्या. सुनील आणि तुषारने. ज्या प्रकारची गाडी तुषार जोरदार चालवतात ना तितक्याच वेगात धाव पूर्ण केल्या. वारजेमध्ये मला ते क्रॉस झाले. मला वाटतं 10-15 मिनिटं पुढे माझ्या आले असतील आणि तितक्याच वेगात गाडी आणि तितक्याच वेगात धावा देखील पूर्ण केल्या.
वारजेला बरंचसं ट्रॅफिक होतं, तिथून मात्र तुषारने गाडी इतकी वेगात आणली इथे आणि सर्वात आधी पोहोचले असतील. मला वाटतं पहिल्या मॅचच्या अगोदर तुषार इथे पोहोचले होते. आणि इथे हा चेंडू परत एकदा, कारण आता CSLच्या या टुर्नामेंटची चर्चा सर्वत्र आहे आणि त्या टी शर्ट वरनच कळतं की आता खेळाडू CSL खेळायला चाललेत. इथे परत एकदा हा चेंडू मात्र डॉट बॉल. 57 रन स्कोर बोर्ड वरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. राजेंद्र पाटील 4 धावा खर्च केल्या. फटका जोरदार आणि ते झेल सुटला. सोन्याचा गोळा धरती मातेला अर्पण केला आणि ते रन घेण्याचा प्रयत्न और एक रन. रन आहे का? नाही. नाही, गेम डेट झाली होती, मॅच थांबली होती. केवल एक सिंगल रन, सिर्फ एक रन यहाँ पे हो सकता है. तुषार ने प्रयास किया था, तुषार चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होते. सुनीलचं लक्ष नव्हतं तोपर्यंत गेम डेट देखील झाली होती. 58 धाव, 58 रन. परत एकदा चेंडू हवेत आणि ते घडतंय काय? परत एक सिंगल रन आणि या दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुनीलचा सक्सेसफुल. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते परत एकदा तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते सुनील होईल रनआउट. आताच्या फक्त 2 धावा, 60 धावा पूर्ण होतात. 61 धावांचं टार्गेट जीतने के लिए 61 रनों का टारगेट यहाँ पे सेट किया गया है. शुरुआत वर्ल्ड लार्जेस्ट बॉक्स क्रिकेट टूर्नामेंट क्रिसलीज स्मिथ लीग 2026 powered by relation Tech Private Limited Creating Growth. हुडी स्पॉन्सर मालपानी बिग एंड लाइट, उसके साथ विंडसर ग्रुप. और इस मैच के लिए शुरुआत श्रीपेक ने पहली बैटिंग में बनाए थे 60 रन. 61 रनों का टारगेट यहाँ पे सेट किया गया है. टेक चैलेंजर 61 रनों का टारगेट. किस तरह से यहाँ पे टारगेट पूरा किया जाएगा? गेंदबाजी के लिए अब किरण, गोलंदाजीसाठी किरण मैदानामध्ये तयार होत आहेत. किरण गोलंदाजी मार्क करता पाहायला मिळतील. 61 धावांचं टार्गेट. अमित तांबट, सत्यजित पाटील ही जोडी मैदानामध्ये. पहिला चेंडू अमित तांबट साठी मात्र थोडासा खाली राहिला, समजू शकला नाहीये. पहिला चेंडू डॉट बॉल. डॉट बॉल नाही ते सुरुवात. खेळण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नाही, केवळ एक सिंगल रन. सिंगल रन. परत एकदा स्विंग अँड मिस. सत्यजित बॅट जोरात फिरवली होती, बॅट वरती चेंडू मात्र आला नाही. बॅट वरती मात्र चेंडू आला नाहीये. पर एकदा फटका मात्र चांगला खेळलाय आणि ते पाहूया. एक सिंगल रन, 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 38 चेंडू, 59 धावांचं टार्गेट. जगातील सर्वात मोठ्या बॉक्स क्रिकेट लीग मध्ये खेळताना या खेळाडूंना आपण पाहतोय. CSL चा थरार मैदानामध्ये रंगलाय. परत एकदा डॉट बॉल, फिर से एक बार डॉट बॉल. शेवटचा एक चेंडू शिल्लक. 2 धावा आतापर्यंत इथे खर्च होतात. किरण अप्रतिम गोलंदाजी. अब तक देखा जाए तो किरण ने काफी तेज और अच्छी गेंदबाजी की है इस टूर्नामेंट में. किरण की काफी बेहतरीन गेंदबाजी नजर आ रही है और इस बार क्लीन बोल्ड. किरण के खाते में विकेट और एक बल्लेबाज आउट.
अजून एक विकेट मात्र इथे गमावली गेली. पहिला बॅटर 2 धावांवरती बाद झाला. एका वर्षा समाप्तीनंतर एक फलंदाज बाद. नवीन बॅटर मीत. नए बैटर मैदान में आए मीत. अब गेंदबाजी के लिए गेंदबाज. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा, 61 धावांचं टार्गेट. आणि पहिला चेंडू हवेत आणि ते विकेट कीपर निलेशच्या हातून झेल सुटला. सोप्पा झेल होता, निलेशच्या हातून सुटलेला झेल आणि त्यावरती मिळालेलं सत्यजित पाटिल जीवनदान. सत्यजित पाटिल को मिला हुआ जीवनदान और उसका फायदा कितना लेंगे आप सत्यजित? फिर से एक बार बैट का अंदरूनी किनारा, रन लेने का कोई मौका नहीं. फिर से एक बार डॉट बॉल. जेवढे चेंडू डॉट बॉल येतील ना तेवढं मात्र विजयाचं समीकरण मात्र वाढत जाईल. या डॉट बॉल वरती तुम्हाला ब्रेक लावावा लागेल, अंकुश लावावा लागेल. डॉट बॉल वरती अगदी धावा जमवाव्या लागतील. क्रिकेटचा खेळ आज आपण पाहतोय. या क्रिकेटचा खेळ मात्र एक चांगलाच रंगदार आपल्याला पाहायला मिळेल. टेकिरा चॅलेंजर. चॅलेंज सेट आहे समोर. अगदी फक्त त्या चॅलेंजला आता चॅलेंजरला चॅलेंज करावं लागेल. फटका जोरदार, धुवाधार. चेंडू जाईल सीमारेषा पार. सत्यजितच्या बॅट मधून चौकार. निलेशने सोडलेला सत्यजितचा झेल आणि त्यानंतर खेळलेला चौकार. जखमा झाल्या होत्या, त्या जखमावरती मीठ चोळणारा चौकार होता. परिधा चेंडू हवेत आणि इस बार पकड़ लेंगे कैच. वैभव मॅजिक प्लेयर आणि टेकन अ गुड कॅच बाय वैभव. गुत्थी गुत्थम घुमा के अड़चन खड़चन घुमा के जियो खिलाड़ी वाहे वाहे जियो खिलाड़ी वाहे वाहे ओ अड़े पड़े घुमा के आरे पारे. 6 धावांवरती दुसरा बॅटर देखील आउट झाला. नवीन बॅटर शैलेश मैदानामध्ये दाखल होतील. शैलेशला मात्र आता मोर्चा सांभाळावा लागेल. मीतला येणारे 30 चेंडू 55 धावांची गरज. म्हणजे आता प्रति ओव्हर 11 धावा. त्या सरासरीने धावा जमवाव्या लागतील. 11 धावा प्रति ओव्हर बनवाव्या लागतील. यावेळेस परत एक सिंगल रन. सिंगल सोबत धावफलक मध्ये पुढे सरकेल. 7 धावा, 7 रन ऑन स्कोर बोर्ड. बॅटचा किनारा आणि ते परत एकदा आपण पाहतोय आणखी एक डॉट बॉल और एक डॉट बॉल. बरेचसे डॉट बॉल आतापर्यंत आपण पाहिले आणि या डॉट बॉल मुळे मॅच मात्र आता अवघड होत चालली आहे. टेकिरा चॅलेंजर्स मात्र इथे दुविधेमध्ये, प्रश्नाच्या कोड्यामध्ये अडकलेत आणि आता एकतरी बॅटरला चांगली बॅटिंग करावी लागेल. प्रयत्न शैलेश करतायत, प्रयत्न मीत करतायत, पण अद्याप मात्र प्रयत्नांना यश आलं नाहीये. कारण किरणने घातक गोलंदाजी केली. एक विकेट किरणने मिळवली. 3 धावा आतापर्यंत किरणने खर्च केल्या. विजयाचं आशेचं किरण परत एकदा गोलंदाजी मार्कवर. किरणच्या वाह, काय झेल टिपला. अफलातून झेल. अप्रतिम, अविश्वसनीय. डोळ्यांचं पारणं फेडणारा झेल होता. जबरदस्त झेल. सुनील मला वाटतं तिथे होते. उडता पंजाब, तसा उडता सुनील आपल्याला पाहायला मिळाला. हवेमध्ये जंप घेतली.
जशी हनुमानाने जंप घेतली होती तशी जंप सुनीलने घेतली आणि चेंडूला गायब करून टाकलं सुनीलने. चेंडूला गायब केलं तसा बॅटरला देखील गायब केलं सुनीलने. परत एकदा चांगला फटका. तुषारला मात्र इथे चकवा देत चेंडू मागे निघून जातोय. धावफलकावरती आपण 10 पाहतोय 8. शेखर कुंभार नवीन बॅटर मैदानामध्ये. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 फलंदाज बाद 8 धावा. फक्त 8 धावा 3 फलंदाज बाद झाले. 24 चेंडू आणि 53 धावांचं टार्गेट. मॅच अगदी पाहिजे तर एकतर्फा होताना पाहायला मिळते. सी इम्पॅक्टने मात्र या मॅच वरती ताबा मजबूत करून ठेवलाय. दावेदारी सिद्ध केली आहे. गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज रोहितला पाहतोय. रोहितचा हा चेंडू सुरेख. परत एकदा डॉट बॉल. दहा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 10 रन ऑन स्कोर बोर्ड. पर एकदा चेंडू मात्र अंगावर आला आणि तो अंगावर आलेला चेंडू मात्र बॅटरला शिंगावरती घेता आला नाही. 21 चेंडू 51 धावांची गरज. मॅच इथे पाहिलं तर अजूनही अवघड होत चालली आहे टीम मिराटेक चॅलेंजर संघासाठी. आणि असे फटके खेळावे लागतील. गॅप शोधावे लागेल. षटकार. चौका लगे तो दिखा. धक्का जोरदार होता. शेखर कुंभारच्या बॅट मधून षटकार. प्रेक्षक आता म्हणत असतील, इराटेक चॅलेंजरचे समर्थक म्हणत असतील, शेखर कुंभार आता तू फक्त चेंडूला मार. आता तू फक्त चेंडूला मार. शेखर बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत होता. झेल मात्र इथे नाही. 19 चेंडू 45 धावांची गरज. 4थं षटक प्रगतीपथावर. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. लार्जेस्ट ब्लॉक क्रिकेट टूर्नामेंट क्रिस्टलीस लीग 2026 powered by Relation Relatic Private Limited, accelerating growth. Would sponsor Malpani Beacon Light, Windsor Group. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा. 4 ओव्हर के बाद स्कोर बोर्ड पे बने रन 17. गल धावेने धावफलक पुढे सरकेल. 18 धावा. 3 बॅटर आउट. 18. फुल टॉस आणि हा चेंडू गेलाय 4 धावांसाठी मैदानाच्या बाहेर. चौकार.
सिक्सर लगे तो असे चौकार षटकार जर आले तर मात्र चॅलेंजर मॅच मध्ये परत एकदा पुनरागमन करतील, कारण त्यांना धावा आता मोठ्या प्रमाणामध्ये हव्यात. चौकार षटकार बनवावे लागतील. सिंगल डबल वरती भर मात्र द्यावा लागेल. धावा 24 रन ऑन स्कोर बोर्ड. अजूनही 14 चेंडू 37 धावा. अभी भी देखा जाए तो दिल्ली बहुत दूर है आणि दिल्लीला पोहोचायचं असेल तर गाडी पळवावी लागेल आणि ही अशी गाडी पळवावी लागेल. फटका जोरदार होता. शेखर कुंभारच्या बॅट मधून षटकार. Serious, we're getting closer, this isn't over. The pressure's on, you feel it. थँक्यू डीजे. एका बाजूने जसा पत्त्याचा बंगला कोसळत होता तसा डाव कोसळला होता, पण दुसऱ्या बाजूने शेखर कुंभारने हार मानली नाहीये. तो अजून देखील मैदानामध्ये लढतोय. 13 चेंडू 31 धावांची गरज. शेखर कुंभार इथे हा चेंडू मात्र इथे डॉट बॉल. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30, 12 चेंडू 31 धावांची गरज. म्हणजे प्रति ओव्हर आता 15-16 धावा बनवाव्या लागतील. मीतला चांगली बॅटिंग करावी लागेल. शेखरला चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण मॅच आता मात्र रंगतदार स्थितीमध्ये पोहोचतीये. आणखी एक चांगली मॅच मैदानामध्ये आता पाहायला मिळतेय. एक मोठा धमाका नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. 30 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या. 12 चेंडू 31 धावा. म्हणजे पहिल्या 5 ओव्हर मध्ये 30 आल्या. आता 12 चेंडू मध्ये 31 धावा बनवायच्या आहेत. एक क्रिकेट का खेल मैदान में चलता हुआ. वाईट, नो बॉल आणि आता फ्री हिट. नो बॉल. परत एकदा अंपायरचा इशारा मात्र आलाय. फिर से एक बार फ्री हिट. आता इथे गोलंदाज चुका करताना पाहायला मिळत आहेत. तुषार खोपडे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. वेगवान रायडर आहेत, बाईक रायडर, आणि आज गोलंदाजी करत असताना देखील राईड करावी लागेल. तुषार खोपडे परत एकदा गोलंदाजी मार्कवर. फिर से एक बार नो बॉल. अब की बार तुषार खोपड़े नो बॉल की बौछार. ये क्रिकेट का खेल नहीं आसान, बस इतना समझ लीजिए आग का दरिया है, डूब के जाना है. इथे मॅच मध्ये काय होईल सांगता येत नाही. 12 चेंडू 27 धावांची गरज. टेकिरा चॅलेंजर परत एकदा मॅच मध्ये, कारण इथे शेखर कुंभार मैदानामध्ये लढतोय. एकटा शेखर मैदानामध्ये लढलाय. खिंड त्याने लढवली आहे. मॅच मात्र इथे रंगतदार स्थितीमध्ये त्याने पोहोचवली. 6 चेंडू उसळता आणि त्यावरती खेळलेला षटकार. शेखर कुंभार. इतिहास तो रचतोय. परत एकदा फटका चांगला खेळलाय. आणखी एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. थँक्यू डीजे. षटकार बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार. मॅच होती कुठे, मैच आली कुटे, ये मैच आ से लेके आहा तक पोहोच चुका है. 10 चेंडू 15 धावांची गरज. 10 चेंडू 15. 12 चेंडू मध्ये 31 पाहिजे होत्या. पहिल्या 2 चेंडू मध्ये जवळपास 16 धावा आल्या. तुषार खोपडेने 4 धावा खर्च केल्या. त्यानंतर संतोष जाधव आला. संतोष जाधवचं स्वागत 2 उत्तुंग षटकारने केलंय. शेखर कुंभार मैदानामध्ये अप्रतिम बॅटिंग. शेखर कुंभारचा हा चेंडू आणि ते फटका फसला. मोक्याच्या क्षणी मोठा मासा गळाला लागलाय. शेखर कुंभार बॅक टू द पॅव्हिलियन.
थँक्यू विजय. शेखर कुमार मोक्याच्या क्षणी मात्र बाद झाला. मोठी विकेट इथे गमावली गेली. राजेंद्र नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. हा चेंडू इथे पाहतोय आपण एका सिंगल धावेवरती परावर्तित केला जाईल. सिंगल धाव. राजेंद्र पाटील नवीन बॅटर मैदानामध्ये एक सिंगल धाव घेतली. 7 चेंडू 13 धावांची गरज. शेवट अगदी इथे पाहूया कसा होता त्याची सुरुवात चांगली, त्याचा शेवट देखील चांगला होता. इथे अगदी सुरुवात चांगली झाली नव्हती, पण हिरा चॅलेंजर शेवट मात्र गोड करण्याचा प्रयत्न करतील. 7 चेंडू 13 धावांची गरज आणि इथे हा चेंडू मात्र समजू शकला नाही. ओव्हरची समाप्ती. 6 चेंडू आणि आता बनवायच्या 13. 6 गेंदों में 13 रनों की जरूरत. या मॅच नंतर आणखी एक मोठा सामना पंसेलेजर लॉयन्स विरुद्ध आउट टू सुपर किंग. आकाश पाटील यांची संपूर्ण टीम या मॅच साठी तयार. मोठ्या ताकदीने आज शिंदेवाडीतून हा संघ इथे दाखल झालाय. आउट टू सुपर किंग. मोठी ताकद आज त्यांची टीमची देखील पाहायला मिळेल. सहा ओव्हरच्या समाप्तीनंतर 48. 6 चेंडू 13 धावा. वैभव पहिला चेंडू व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. आता 6 चेंडू 12 धावांची गरज. दुगना मजा. अर्धा डझन चेंडू शिल्लक. 1 डझन धावा बनवायचे आहेत. शॉर्टपिच चेंडू होता. फटका चांगला खेळलाय. रन घेण्याचा प्रयत्न नाही. रन मात्र इथे घेतली नाही. चेंडू डॉट बॉल. मला वाटतंय मीत प्रयत्न करतील मोठे फटके खेळण्याचा. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे केला जाईल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. तुषार खोपडेंचं परत एकदा प्रमोशन. बाउंड्री लाईनवरनं परत एकदा सर्कलच्या आत. 5 चेंडू 12 धावांची गरज. फटका जोरदार चांगला फटका, पण इथे धाव नाही. परत आणि ते फलंदाज पोहोचले सुखरूप आपल्या घरट्यामध्ये. 4 चेंडू 12 धावांची गरज. शेवटचे चेंडू शिल्लक. 4 धावा बनवायच्या आहेत. 12. 4 चेंडू 12 धावा. हे विजयाचं समीकरण मात्र पूर्ण करावं लागेल. आणि षटकार. वा 6 धावा. मिसच्या बॅट मधून षटकार. La parada de tetas. मॅच परत एकदा टर्न होते. 3 चेंडू 6 धावांची गरज. फटका चांगला खेळलाय. तिथे मात्र रन नाही. 2 चेंडू 6 धावा. मित्रांनो, एसएल ची मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 2 चेंडू 6 धावा. शेवटचे 2 चेंडू. और ये क्या छुटा. निलेश परत एकदा तिथे होते. झेल सुटलाय. शेवटचा 1 चेंडू 6 धावांची गरज. शेवटचा 1 चेंडू 6 धावा. इतिहास रचा जाएगा. आखरी एक गेंद. 6 रनों की जरूरत. मॅच मात्र गद्दार. शेवटचा 1 चेंडू 6 धावा. मीत इथे मात्र चेंडू सोडून देण्याचा प्रयत्न होता. चेंडूने घेतली फिरकी. डॉट बॉल.